हॅलो गाईज, तुमचं सगळ्याचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. हे बघा, इथं पण ट्रॅक चेंज केलेलं नवीन दिसतोय. लाईटीचे जे पोल त्याचं काम झालेलं आहे. फक्त जे तारा जे आहे त्याला कलर वगैरे नाही दिला, ह्याचं अजून काम बाकी आहे. अँगल मजबूत काम केलेलं एकदम. इथं पण असं कलर द्यायचं राहिलेलं आहे आणि थोडं पुढे गेल्याच्या नंतर हे बघा इथपर्यंत कलर दिलेला आहे. इथून पुढं कलर राहिला त्याचा, खोदून ठेवलेलं आहे. इकडं पण काम बाकी आहे अजून. आपण बघू पाण्याचं काय आहे का. बघा हे असं खोदून ठेवलेले नाल्यासाठी इथपर्यंत. सगळे स्टेशनवरती असाच प्रकार झालेला आहे, म्हणजे खडी टाकलेली. आत्ता मी आलो घाटसावीच्या रेल्वे स्टेशनला. खूप ऊन पडलं आहे आणि इथलं जे अपडेट झालेलं आहे थोडंफार आहे ते तुम्हाला मी दाखवतो. सध्या ह्या पण स्टेशनला काहीच काम नाही चालू, म्हणजे बंद इथं पण, आणि कोण दिसत पण नाही. पण जे काय झालेलं काम आहे ते तुम्हाला मी दाखवतो. ही बघा वडवणी साईट आहे आणि हे बघा इथं पण ट्रॅक चेंज केलेलं नवीन दिसतोय. लेवल पण केलेली दिसते प्रॉपर एकदम व्यवस्थित. आणि हे बघा कंपाऊंड केलेलं आहे लोखंडाच्या साईडने इथपर्यंत झालेलं आहे. आणि नाला पण केला आहे पलीकडच्या साईडने. ते पुढं राहिले आणखी काम थोडंसं राहिले. आणि तो असा बोर्ड लावलेला आहे हा अगोदरच. आणि इलेक्ट्रिक तारचं जर काम साईडला बघता ना तुम्ही, तर पोल बसवलेलं आहे. कंटिन्यू पोलचं काम झालेलं आहे. म्हणजे पोलचं A to Z लाईटीचे जे पोल आहे त्याचं काम झालेलं आहे. फक्त जे तारा ज्या आहेत ना इलेक्ट्रिकच्या तेच राहिलेले म्हणजे लटकवलेले आहेत. पण त्याचं अजून प्रॉपर असं काम नाही झालेलं आहे लाईटीच्या ताराचं. आणि हे असं बसवलं, त्याला कलर वगैरे नाही दिला, ह्याचं अजून काम बाकी आहे. आणि तसं मध्ये जागा सोडली त्यांनी गाड्या म्हणजे जाण्यासाठी. आणि थोडं पुढं आणखी आहे, त्याला पण नाही कलर दिलेला. तर त्याच्या पुढं बघितल्याच्या नंतर मग पुढं आणखी कलर दिले. आणि हे दिसतंय ते हे नाला आहे, जेणेकरून पाणी वगैरे ह्यातून बाहेर निघेल. आणि ह्याचं पण काम इथपर्यंत झालेलं आहे. इथं बंद आहे सध्या, आणि पुढं अजून केलेलं आहे. आणखी पुढं राहिले तरी पण काम. तर हे बघा असं बसवलेलं ते अँगल मजबूत काम केलेलं एकदम. आत्ता आपण चाललो बीड साईडला. इकडे पण तेच आहे, खांब तर ऑलरेडी अगोदरच बसवलेले होते. पण इकडं नाही काम झालेलं इलेक्ट्रिकचं, फक्त तारा लटकवलेलं इथं आणून. पण काम वगैरे काही झालेलं नाही. तेवढंच एक मेन काम राहिलं. बाकी तर इकडं पण रेल्वे येईन असं काम झालेलं आहे प्रॉपर. हे बघा इथं पण असं कलर द्यायचं राहिलेलं आहे. आणि थोडं पुढे गेल्याच्या नंतर पुढे ते कलर द्यायचं राहिलं, म्हणजे पुढे कलर दिलेला आहे. बाकी स्टेशनला वगैरे तर कलर तर अगोदरच दिलेला होता. आणि तो पुढचा जो ब्रिज आहे त्याचं पण काम झालेलं. आता गाड्या आरामात वरून जातात, त्याच्यामुळे तो पण आता त्याचं पण जे काम होतं ते पण झालं. त्याच्यामुळे आता म्हणजे ट्रेन यायला काहीच प्रॉब्लेम नाही, तिथलं प्रॉपर काम झालेलं आहे. हे बघा इथपर्यंत कलर दिलेला आहे, इथून पुढं कलर राहिला त्याचा. इकडे कलर दिलेला आहे. आता स्टेशनवरती तर जे म्हणजे नवीन काही दिसत नाही, तेच आहे आपलं काम अगोदर झालेलं, कलर वगैरे दिलेला. आणि आपण जेव्हा आलो होतो त्यावेळेस इथं लेवलचं काम चालू होतं, म्हणजे क्लिनिंग चालू होतं साईडने वगैरे. ते झालेलं दिसते पूर्ण आता. तरी पण गवत तर आलेच आहे, येणारच आहे परत. पण त्यावेळेस ते क्लीन केलं होतं. बाकी इलेक्ट्रिक पोलचं तर बसवलं तिथं, त्याचं तर काही नाही राहिलं, फक्त तारचं काम राहिलं आहे. इथं पण जागा ठेवली येण्या जाण्यासाठी गाड्या. बाकी कलर इकडे पण दिलेला आहे. हे बघा इथं खोदून ठेवलेलं आहे. इकडे पण काम बाकी आहे अजून. ह्या साईडला खोदून पूर्ण ठेवलेले. आणि स्टेशनच्या पुढे गेल्याच्यानंतर परत ते नाला पडून परत कंटिन्यू पूर्ण काम तिथपर्यंत केलेलं आहे. तेव्हा ब्रिज दिसते तिथपर्यंत. आणि हा मधला गॅप राहिला इथपर्यंत. परत तिथून पुढं जो मोकळा रस्ता ठेवला ना गाड्या यायला जायला, तिथून पुढं परत केलेलं आहे. आणि परत मध्ये थोडं सोडलं, परत पुढं गेलेलं आहे. असं झालेलं. आणि हे स्टेशन आहे घाटसावलीचं. नळ वगैरे बसवले, पाण्याचा आणखी तरी सध्या काही नसणारच आहे. बघा असं खोदकाम केलेलं आहे. हे पाईप वगैरे दिसतंय वर केलेलं जॉईन.
आपण बघू पाण्याचं काय आहे का. वेगवेगळ्या कंपनीचे नळ बसवले तिथं इथं, म्हणजे वेगवेगळ्या ह्याचे. पाण्याचं सध्या काही नाही, कारण ते आत्ता सध्या नाही करणार. हे बघा असं काम झालेलं आहे घाटसाळीचं. ते नाव वगैरे कलर वगैरे तिथं अगोदरच लास्ट टाईम आलो त्यावेळेसच. बाकी काही नवीन नाही, फक्त हे काम आता वर्कर तर एक पण नाही दिसत कामासाठी इथे दिसत नाही आल्याला, किंवा काम काहीच चालू दिसत नाही. आणि बघा हे असं खोदून ठेवलेलं आहे नाल्यासाठी, इथपर्यंत नाला झालेला आहे आणि हे काम राहिलेलं आहे असं इतकं. हा इथून परत काम झालेलं आहे, ते पूर्ण तिथपर्यंत शेवट झालेलं आहे, म्हणजे हे काम कंप्लीट झालं असं हे नाल्याचं. आणि एवढा असं गॅप राहिलेला आहे. तर तुम्हाला ब्रिज दिसत असं, त्याचं पण झालेलं आहे काम. तर हे बघा असं काही विशेष अपडेट नाही असे काही, पण आहे म्हणजे अपडेट देण्यासारखं नाही, म्हणजे काम झालं ऑलमोस्ट सगळं झालं. त्याच्यामुळं काही आता नवीन काम नाहीच आहे काय करायला, त्याच्यामुळे अपडेट पण नवीन नाही. पण जे काही आता जर सांगायचं राहिलं तर फक्त हे नाला ह्याचं काम साईडने लेवल एकदम व्यवस्थित करायचं आहे. काहीतरी तर पण प्रोटेक्ट करतील, काहीतरी भिंत वगैरे बांधतील किंवा काहीतरी करतील या साईडला. आणि ताराचं जे आहे ते काम राहिलेलं आहे, बाकी झालं जमा. आता ह्याचं हे सगळे स्टेशनवरती असाच प्रकार झालेला आहे, म्हणजे खडी टाकलेली छोटी छोटी आणि त्यांनीच लेवल केलेली. पण हे असं जसं हे एकदम पक्कं बनवलं आहे ना सिमेंटाचं, तसं इकडं बनवत आहेत काय ते बघायचं आता. बाकी ही होती ही बीड साईड जी आहे त्या साईडची अपडेट, आणि वडवणी साईडची पण बघितली. तर ओव्हरऑल सांगायचं झालं तर काम भरपूर झालेलं आहे स्टेशनचं. एकच पेंडिंग दिसतं आहे, ते सगळ्यात महत्त्वाचं वाटतं मला, ते म्हणजे इलेक्ट्रिक तारेचं. बाकी खांब वगैरे तर कंटिन्यू काम म्हणजे बसवलेलं आहे, त्याचं काही तिथला पण प्रॉब्लेम नाही. आणि तो ब्रिज मेन अडथळा होता रेल्वेसाठी, तो पण झालेला आहे काम. तर तो सगळ्यात मोठा अडथळा गेलेला आहे. आणि ट्रॅक वगैरे म्हणजे ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे काम आहे. फक्त एकच दिसतं सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे तारेचं. पण इलेक्ट्रिक ट्रेन सध्या त्याच्यावर येणार नाही, त्याच्यामुळं ते त्याला जर लेट झालं तरी हरकत नाही. ह्या जे 2 तारा दिसतात त्या अशा कनेक्ट फक्त असे जोडून हे केलेले आहेत, म्हणजे निसं लटकवलेले आहेत. तेच आता ह्याला कनेक्ट करतील, हे जे दिसतं आहे पुढचं त्याचा लॉक. त्याच्यानंतर मग ते झालं की तारेचं काम झालं की ऑलमोस्ट मग सगळं झालंच जमा. थोडंफार जे राहीन ते होईल, कारण की हे सगळ्यात जरा काम स्लो होण्याचं काम आहे. ते खूप टेस्टिंग वगैरे असतात ह्याच्या, त्यामुळे ह्याला वेळ लागतो. तर अशी होती ह्या घाटसावळी रेल्वे स्टेशनची अपडेट. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.